कोई कुकर्म नहीं, प्रकृति का नियम यही। इसमें उसकी गलती नहीं, उसके दर्द का एहसास नहीं, मुश्किल दिन में साथ नहीं। फिर क्यों मजाक बना रखा है, क्यों अपवित्र बता रखा है। जब जीवन का है आधार यही, फिर क्यों मंदिर मस्जिद में प्रवेश नहीं। जाने की रसोई में इजाज़त नहीं, ये छूना नहीं, वो छूना नहीं। सोच में आज भी कोई बदलाव नहीं। पीरियड्स के नाम से कतराते हैं, मानो जैसे पाप है। पाप नहीं, पाक है ये, हमारे अस्तित्व का कारण है ये। सोच बदली है कुछ पर अभी भी वो बात नहीं, कुछ बदलाव अभी लाना है, काली प्लास्टिक से उसे बाहर लाना है। हर साल 28 मई को वर्ल्ड मेंस्ट्रुअल हाइजीन डे यानी विश्व मासिक धर्म स्वच्छता दिन मनाया जाता है। मासिक धर्म प्रकृति से जुड़ी एक प्रक्रिया है जिससे हर महिला हर महीने गुजरती है। ये दिवस महिलाओं में उन खास दिनों में स्वच्छता के प्रति जागरूकता और बढ़ावा देने के लिए मनाया जाता है। वर्ल्ड मेंस्ट्रुअल हाइजीन डे मनाने की शुरुआत साल 2014 में हुई थी। पीरियड्स का साइकिल आमतौर पर 28 दिनों का होता है और ये 5 दिनों तक चलता है। यही वजह है कि यह खास दिन साल के 5वें महीने यानी मई की 28 तारीख को मनाया जाता है। नमस्कार सहेलियों, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। पीरियड्स के दौरान महिलाओं को खास ख्याल रखने की ज़रूरत है। इसमें साफ सफाई का खास महत्व है। थोड़ी लापरवाही भी आपके सेहत के लिए बहुत हानिकारक हो सकती है। साफ सफाई पर न ध्यान देने की वजह से आपको इस इन्फेक्शन जैसी परेशानियों का सामना करना पड़ सकता है। इसलिए इस बातों पर विशेष ध्यान रखें कि पीरियड्स के दौरान बार बार पैड बदलते रहें। तो चलिए जानते हैं पीरियड्स के हाइजीन के बारे में। हर महिला को मासिक धर्म के दौरान कम से कम हर 4 से 6 घंटे के दौरान पैड ज़रूर बदलना चाहिए। इसके साथ ही अगर कम समय में भी आपको गीलापन महसूस हो रहा हो तो पैड ज़रूर बदलें। कैसे जानें अब नया पैड इस्तेमाल करने का समय है। इस बात का भी विशेष ध्यान रखें कि अगर आपको पैड में गीलापन महसूस हो रहा है तो इसे तुरंत बदलें। यह आपको गीला और असहज महसूस करके बचाएगा। इसके साथ ही यह लीक होने की परेशानी से बचाएगा। गीले पैड के कारण आपको बैक्टीरिया और पसीने का खतरा पैदा हो जाता है। एक दिन में करें इतने पैड का इस्तेमाल, यह सवाल हर महिला के मन में रहता है कि दिन में कितनी बार पैड बदलना। वैसे यह तो आपके फ्लो पर निर्भर करता है, लेकिन कम से कम दिन भर में आपको 4 से 5 पैड का ज़रूर इस्तेमाल करना चाहिए। इंटीमेट एरिया का रखें ख्याल। इंटीमेट एरिया में वैसे हर समय साफ सफाई का ख्याल रखना चाहिए, लेकिन पीरियड्स के दौरान इसका विशेष ध्यान रखें। आप किसी इंटीमेट हाइजीन क्लींजर से एरिया को साफ करें। उसके बाद अंडरगारमेंट पहने। अगर दिन भर किसी काम की वजह से व्यस्त रहने वाली हैं तो बाहर जाने से पहले पैड को चेंज करना अच्छा ऑप्शन है। भले ही आपका पैड अपेक्षाकृत सूखा क्यों न हो, लेकिन बाहर कदम रखने से पहले एक बार पैड चेंज करने में कोई बुराई नहीं है। किस तरह के पैड इस्तेमाल करने चाहिए। रेगुलर पैड्स। रेगुलर पैड्स आमतौर पर प्रवाह के लिए कम अवशोषण वाले होते हैं। ज़्यादा फ्लो होने पर इन्हें बार बार चेंज करना पड़ सकता है। मैक्सी पैड। मैक्सी पैड मोटे होते हैं। बहुत सी महिलाओं को जितना संभव हो पतले पैड पसंद होते हैं, जबकि कुछ मोटे पैड में सुरक्षित महसूस करती हैं। यह आमतौर पर मिड या हेवी ब्लीडिंग के लिए अच्छे होते हैं। सुपर पैड। जैसे कि नाम से पता चलता है कि सुपर पैड्स में अवशोषण की करने की अच्छी क्षमता होती है। पीरियड्स के शुरुआती दिनों में हेवी ब्लीडिंग के लिए यह सबसे अच्छे माने जाते हैं। अल्ट्रा थीन पैड। यह पैड अन्य पैड्स की तुलना में काफ़ी पतले, छोटे और नम होते हैं। ये पैड आमतौर पर लाइट ब्लीडिंग वाले दिनों के लिए बेहतर है। पीरियड के दिनों में स्वच्छता बनाए रखने के लिए एक बढ़िया विकल्प है। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह ज़रूर लें। सिख धर्म के लोग पीरियड्स को पवित्र मानते हैं। वाहे गुरुजी ने कहा है कि जिंदगी देने के लिए जो बहुत ज़रूरी होता है वह माँ का खून होता है, और यही वजह है कि इस दौरान भी महिलाओं को हर काम करने की अनुमति दी जाती है। सहेलियों, पीरियड्स से जुड़े कई मिथ्य समाज में फैले हैं, जैसे पीरियड्स के दौरान सिर ना धोए, 30 दिन का ही पीरियड चक्र सही, पीरियड ब्लड डर्टी खून होता है,
पीरियड का 4 दिन से कम होना नहीं है सही। पीरियड्स को लेकर समाज की जो संकुचित सोच थी वह धीरे धीरे बदलने लगी है। वहीं महिलाएं भी अब सैनिटरी पैड्स इत्यादि खरीदने में झिझक नहीं करती। मासिक धर्म आने पर महिला को जो समाज अपवित्र समझता था वह समाज अब धीरे धीरे ही सही लेकिन बदल रहा है। साथ ही पीरियड में रखी जाने वाली स्वच्छता को लेकर भी जागरूकता बढ़ती जा रही है। इसी विषय में हम चर्चा करेंगे आज के खास एपिसोड में साची गजघाटे के साथ। पिरियड, मासिक धर्म, महिना, माहवारी अशा अनेक नावांनी आपण याला संबोधतो। पिरियड जिथे हे नाव येते तिथेच लोकांचे विचार थांबून जातात। याविषयी बोलणं सुद्धा आवडत नाही आणि जर कोणी याविषयी बोलायला लागलं की म्हटलं जातं किती बेशरम आहे, असं चार चौकात बोलायला लाज नाही का वाटत? काय हा विषय आहे, बोलण्यासारखा आहे का? तिची पिरियड सुरू आहे, तिला शिवू नको, तिला शिवली का, आता आंघोळ करून शुद्ध हो आधी, असंच काही आपण नेहमी ऐकतो। हीच विचारधारा बदलण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी साची गजघाटे कार्य करत आहे। अनेक पुरस्कारांनी सन्मानित साची आज आपल्या भेटीला आल्या आहेत। मासिक पाळीतील स्वच्छताबद्दल त्या आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत। चला तर भेटूया साची यांना। नमस्कार साची, खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या स्टुडिओमध्ये। साची, मला हे सांगा की आपली सुरुवात कुठनं झाली? आपण जसं की या फील्डमध्ये वर्क करत आहात, मासिक पाळीबद्दल लोकांना जागरूक करत आहात, स्वच्छताबद्दल याच्या, तर सुरुवात कशी झाली याची? नमस्कार, मी साची गजघाटे। माझ्या कामाची सुरुवात अकोल्यापासून झाली आहे। अकोला माझी कर्मभूमी। एक काही ऑर्गनायझेशन्स, काही संस्था ज्या अकोल्यामध्ये आधीपासूनच मासिक पाळीवरती काम करत होत्या, त्यांच्यासोबत जुळून मी हे इथे सगळं काम शिकले। आणि सुरुवातीला मी अवेअरनेस सेशन्ससाठी ॲज अ पार्टिसिपंट म्हणून जायचे, नंतर फॅसिलिटेटर म्हणून जायला लागले आणि नंतर मग ट्रेनर। असा माझा हा प्रवास अकोल्यामध्येच मी हे सगळं काम सुरू केलं आणि इथेच शिकली। तर साची, तुम्ही सध्या कोणत्या ऑर्गनायझेशनला काम करत आहात? सध्या मी एक ऑर्गनायझेशनसोबत मिळून काम करते जे इंडियाज लीडिंग फेमिनिन हायजीन ब्रँड आहे, ज्याचं नाव पीसेफ असं आहे। आणि पीसेफ हे इंटरनॅशनली पण काम करते। वेगवेगळ्या विविध 12 देशांमध्ये आम्ही कार्यरत आहोत। त्या 12 देशांमध्ये आमचे काही प्रॉडक्ट्स असतात, ते फेमिनिन हायजीन प्रॉडक्ट्स त्या कंपनीचे असतात। आणि त्याच थ्रू आम्ही एक कॅम्पेन स्टार्ट केला आहे, हक से पीरियड, जो कॅम्पेन मी आता तिथे लीड करते। तर या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही किती वेळेपासून वर्क करत आहात? या ऑर्गनायझेशनमध्ये मी कार्यरत आहे मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून। आणि मासिक पाळी ह्या विषयावरती काम करत असताना मला झाली आहेत आता 9 ते 10 वर्ष। अच्छा, तर यामध्ये काही असं स्पेशल तुमचं पद आहे किंवा मग तुम्ही ॲज ए म्हणजे काय वर्क करत आहात याच्यात? हां, मी इथे ॲज अ प्रोग्राम लीड म्हणून काम करते या कॅम्पेनसाठी, जे मी नॅशनली आणि इंटरनॅशनली आम्ही या सगळ्या प्रोग्रामचं आउटरीच करून लोकांसोबत, वेगवेगळ्या संस्थांसोबत कोलॅबोरेट करून आम्ही त्यांच्या बेनिफिशरीज म्हणजे जे नीडी स्ट्रॅट ऑफ द सोसायटी असते त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आम्ही मासिक पाळीवरती जनजागृतीसोबतच महावारीसाठी लागणाऱ्या काही प्रॉडक्ट्स असतात ते पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो। ओके, तर जसं की एवढ्या लहान वयापासून तुम्ही हे सगळं स्टार्ट केलेलं आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि सध्या तुम्ही काय करत आहे? मी काही सर्टिफिकेट कोर्सेस करते आहे सध्या। आणि माझं एज्युकेशन बेसिकली जर का फॉर्मल एज्युकेशन म्हटलं तर मी मास्टर्स आहे इन बायोकेमिस्ट्री। माझं पूर्ण एज्युकेशन हे अकोल्यातनं झालं आहे, अकोल्याच्या शिवाजी कॉलेजमधनं मी शिकली आहे। आणि माझं बॅचलर्स RLT कॉलेजमधनं झालं। आम्ही ऐकलं आहे की मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल तुम्ही जे वर्क करत आहे याकरता तुम्हाला अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत, तर ते आम्हाला सांगू शकता? हो, ॲक्च्युली माझे जर का लिस्ट आउट करत गेलं तर 30 to 35 पुरस्कार आतापर्यंत मिळालेत। पण रिसेंट जो सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला आहे तो आहे MHM नॅशनल चॅम्पियन अवॉर्ड, जो मला चेन्नईमध्ये आता मिळाला आणि तो एक ॲज अ नॅशनल अवॉर्ड म्हणून देण्यात आला होता। सो ते सेरेमनी चेन्नईमध्ये झालं होतं। ओके, मासिक पाळीच्या या याच्यात तुम्ही काही असं म्हणजे नवीन संशोधन वगैरे केलेलं आहे का याविषयी? माझे काही रिसर्च पेपर्स पब्लिश्ड आहेत जे आम्ही ISC जे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणून असतं
ते प्रत्येक वर्षी होत असतं आणि आत्तापर्यंत त्यांचे 110 कॉन्फरन्सेस झालेले आहेत. ही खूप जुनी कॉन्फरन्स आहे जी भारतामध्ये खूप आधीपासून चालत आली आहे आणि त्या कॉन्फरन्सला मी माझ्या मास्टर्सच्या दरम्यान रिसर्च पेपर पब्लिश केलेला, ज्याच्यामध्ये घरगुती उपायांमधून आपण मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कसा कमी करू शकतो ते मी त्या रिसर्च पेपरमध्ये म्हणजे ॲज अ रिसर्च म्हणून तो पब्लिश केला. ओके. तर काय सांगू इच्छिता मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल आणि काय वाटते की जसं किती तासांनी पॅड चेंज करायला पाहिजे किंवा मग काय असे विचार आहेत की कशा प्रकारे मासिक पाळीच्या टाईममध्ये कसं म्हणजे स्वच्छता राखायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की आता इतक्या लोकांना, लाखो लोकांना जेव्हा अवेअर करून झाल्यानंतर पहिला प्रश्न हा येतो की पॅड्स किती वेळानंतर बदलायला पाहिजे. तर पॅड्स आपल्या सोयीनुसार बदलावे. जर का तुम्हाला जास्त फ्लो असेल तर तुम्ही 2 तासात सुद्धा पॅड चेंज करू शकता आणि तुम्हाला जर का पॅड यूज करण्याची सवय असेल आणि आपण जर का आपल्याला फ्लो नसला तरी बहुतांश महिला 12-12 तास 24-24 तास एकच पॅड यूज करतात. ते करू नये, कारण त्याच्यामुळे भरपूर असे आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन्स होऊ शकतात. फक्त वजायनल इन्फेक्शन्स नाही तर युट्रल इन्फेक्शन्स पण होऊ शकतात, गर्भाशयाचे पण इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपण साधारणतः 4 ते 6 तासांमध्ये आपला पॅड जर का चेंज करू शकत असाल तर प्लीज आपण त्यावेळेत चेंज करावा. ओके. तर साची, जसं की काही महिलांमध्ये असाही प्रॉब्लेम असतो की त्यांना पिरियड्स रेग्युलर नसतात, तर म्हणजे हे नॉर्मल आहे की याबद्दल काही अशी विशेष काळजी घ्यायला हवी? हो, ॲक्च्युली पिरियड्स हे रेग्युलर इरेग्युलर येणं प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड करतं. प्रत्येकाची बॉडी इट्स अ ब्युटिफुल थिंग. आपण जर का स्वतःच्याच बॉडीवरती आपण प्रेम नाही केलं तर आपली बॉडी ही आपल्याला तितकं पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करणार नाही. तर पहिली गोष्ट एकतर आपली स्वच्छता राखणं. दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस आपल्याला पिरियड्स येत राहतात त्याचे ट्रॅकिंग्स ठेवणं. आपल्या सगळ्यांकडेच फोन वगैरे अवेलेबल असतात, तर आपण फोनमध्ये काही ॲप्स डाउनलोड करून आपले पिरियड ट्रॅक करू शकतो. पिरियड ट्रॅकर्स काही ॲप असतात. माझ्या पिरियडचा पहिला दिवस आहे तर आज त्याच्यामध्ये मार्क करून ठेवणे. नेक्स्ट मंथ अशी सायकल जेव्हा जेव्हा येईल आपल्याला तेव्हा ते मार्क करून ठेवणे. त्याच्यानुसार आपल्याला आपल्या बॉडीची सायकल काय आहे ते माहिती पडेल. कुणाची सायकल ही 22 डेजची पण असू शकते, कुणाची 35 to 36 डेजची पण असू शकते. डिपेंड्स ऑन देअर ओन बॉडी आणि डिपेंड्स ऑन की आपण काय खातो. बहुतांश महिला स्पोर्ट्स खेळतात, ऑफिसला जातात. काही महिलांना आवडतं की ते घरी राहतील. तर ते प्रत्येकाच्या चॉईसनुसार डिपेंड करतं की त्यांची बॉडी कशी रिॲक्ट करेल. तर त्यानुसार आपल्याला आपले सायकल्स, प्रत्येकाची सायकल डिफर करते आणि ते आपल्याला ट्रॅक करणं फार गरजेचं असतं. ओके. आणि साची, जसं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आधी पॅड म्हणजे एक ओनली ऑप्शन होतं, पण सध्या जे आहे बाजारात टॅम्पॉन्स, त्यानंतर मेन्स्ट्रुअल कप असे वेगवेगळे साधन उपलब्ध आहेत. तर यापैकी सगळ्यात बेस्ट असं कुठलं म्हणजे तुम्हाला वाटते की हे यूज केलं पाहिजे? ओके, तर सगळ्यात आधी मी सांगेन की ऑप्शन्स काय अवेलेबल असतात. पहिला तर सगळ्यांना माहिती आहे पॅड्स, पण पॅड्समध्ये 2 प्रकार असतात. एक डिस्पोजेबल आणि बायोडिग्रेडेबल पॅड्स. डिस्पोजेबल पॅड्समध्ये प्लास्टिक कंटेंट असतं. असं नाही आहे की तुम्ही प्लास्टिक कंटेंट पॅड्स जर का वापरत आहात तर तुम्हाला खूप जास्त काही हानी होईल. बहुतांश लोकांकडनं ऐकायला मिळेल की आपल्याला कॅन्सर होईल किंवा काय होईल, पण जर का आपण स्वच्छता राखून प्रॉपरली पॅड जर का यूज करताय तर पॅड्स आपल्याला हानी करत नाही, उलट आपल्याला इन्फेक्शन्सपासून वाचवतात. डिस्पोजेबल पॅड्सला डिग्रेड व्हायला बहुतांश वर्ष लागतात, म्हणजे 500 ते 800 वर्ष त्याला डिस्पोज व्हायला लागतात, डिकम्पोज व्हायला लागतात. तर त्याचाच एक ऑप्शन आहे बायोडिग्रेडेबल पॅड्स, जे 2 ते 3 वर्षांमध्ये डिग्रेड होऊन ते एन्व्हायरमेंटमध्ये मिक्स होऊन जातात आणि मेन्स्ट्रुअल वेस्ट होत नाही. त्या पॅड्समुळे मेन्स्ट्रुअल वेस्ट होत नाही. सेकंड ऑप्शन आहे रियुजेबल पॅड्स. रियुजेबल म्हणजे क्लॉथनी बनलेले पॅड्स असतात. बहुतांश महिला विचारतात की कपडा का बरं यूज करू नये जर का रियुजेबल पॅड्स यूज करायचेच आहेत तर. पण कपडा यूज करत असताना आपण बहुतांश महिला यूज करतात तो कपडा भरपूर वेळेस वापरला जाणारा कपडा
जो खराब झाला तो आपण मासिक पाळीसाठी वापरतो, ते सरासर खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात रियुजेबल पॅड्स, ते रियुजेबल पॅड्स तुम्ही वॉश करून ॲटलिस्ट 1.5 ते 2 वर्ष तुम्ही ते वापरू शकता, जेणेकरून म्हणजे मेन्स्ट्रुअल वेस्ट होणार नाही. 4th ऑप्शन मेन्स्ट्रुअल कप्स. मेन्स्ट्रुअल कप्स म्हणजे काही एक कप असतो जो तुम्हाला इन्सर्ट करावा लागतो बॉडीच्या आतमध्ये. त्याचे काही टेक्निक्स असतात, ट्रिक्स असतात, ते यूज करून जर का तुम्ही वापरत आहात आणि प्रॉपररित्या जर का त्याला हायजीन मेंटेन करत आहात, तर तुम्ही एक कप 5 वर्षापर्यंत यूज करू शकता. आणि सगळ्यात अफोर्डेबल जर का काही प्रॉडक्ट असेल तर मेन्स्ट्रुअल कप असतो, जो 400-500 रुपयापासून मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि जर का पॅड्सची आणि कपची जर का प्राईस कम्पेअर केली तर आपल्याला प्रत्येक महिन्याला 30 ते 40 रुपयाचे 100 रुपयाचे पॅड्स लागतात. 5 वर्षापर्यंत जर का म्हटलं तर आपल्याला 10 ते 15 हजार रुपये आपण पॅड्सवरती खर्च करतो. 5 वर्षासाठी आपण एक 500 रुपयाचा कप घेतला तर तो आपल्याला इकॉनॉमिकल पॉकेट फ्रेंडली आहे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण. पण काय वाटतं की किती सेफ आहे म्हणजे हे मेन्स्ट्रुअल कप यूज करणं? मेन्स्ट्रुअल कप ॲक्च्युली एम अ मेन्स्ट्रुअल कप युजर. मी 3 ते 4 वर्षापासून मेन्स्ट्रुअल कप यूज करते. दॅट्स अ कम्फर्टेबल ऑप्शन टू यूज. आणि आपली हायजीन जर का जसं पॅड्समुळे रॅशेस होतात तर कप्समुळे होत नाही. जसं मी सांगितलं ते पॉकेट फ्रेंडली, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. आपण पॅड्स यूज करतो, एन्व्हायरमेंटमध्ये फेकतो, मदर अर्थला पण ते खूप जास्त हानिकारक होते. तर कप आपल्याला जर का प्रॉपर इथे यूज करतो आहोत तर ते आपल्याला आणि मदर अर्थसाठी बेनिफिशियल आहे. आणि सध्या जे तुम्ही वर्क करत आहे यात फक्त मासिक पाळी स्वच्छता हाच एक विषय समाविष्ट आहे की या व्यतिरिक्त सुद्धा आणखी कोणते विषय समाविष्ट आहेत? हो, ॲक्च्युली माझा एक करिक्युलम असतो जो मी एका पर्टिक्युलर बेनिफिशरी सोबत जर का कुठला एज्युकेशन सेशन करते आहे तर प्रॉपर एक करिक्युलम आहे जो स्टार्ट होतो रॅपो बिल्डिंगपासनं. मग रॅपो बिल्डिंग म्हणजे आपल्याला कुठलाही सेन्सिटायझिंग टॉपिक जर का घ्यायचा आहे किंवा बोलायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक तर फ्रेंडली झोन क्रिएट करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे पहिले रॅपो बिल्डिंग, नंतर अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन्स आणि नंतर सेन्सिटायझिंग टॉपिक्स, GTBT दॅट इज गुड टच बॅड टच, मग MHM म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट आणि SRHR म्हणजे सेक्शुअल हेल्थ अँड रिप्रोडक्टिव्ह राईट्स. तर असा हा पूर्ण करिक्युलम आहे आणि या करिक्युलम थ्रू आम्ही बेसिकली मेन्स्ट्रुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल अवेअरनेस करत असतो. ओके. तर जसं की साची, तुम्ही हे जे वर्क करत आहात तर हे फक्त तुम्ही ग्रामीण भागात करता, शहरी भागात करता, असं काही स्पेशल आहे का की आम्ही फक्त या भागातच हे वर्क करतो म्हणून? स्पेसिफिकली असं काही आहे नाही. ॲक्च्युली मी आता एक कॅम्पेन जो लीड करते तो नेशन वाईड कॅम्पेन आहे. आम्ही भारतभरांमध्ये म्हणजे मोर दॅन 250 ऑर्गनायझेशनसोबत कोलॅबरेट करून आम्ही पूर्ण भारतभर कव्हर केलं आहे. आता यावर्षी आम्ही इंटरनॅशनली जातो आहे. इंटरनॅशनली आमचे काही अम्बॅसेडर्स असतात जे कॅम्पेन लीड करतात आणि आत्ता आमचा फर्स्ट कॅम्पेन नेक्स्ट वीकमध्ये कॅम्पेन लॉन्च होतो आहे टॉरंटोमध्ये आणि बीजिंगमध्ये एक नेक्स्ट कॅम्पेन होईल. तर आता इंटरनॅशनली जाण्याचा आहे. म्हणजे असं नाही आहे की एखादी स्पेसिफिक एरियामध्ये काम करतो आहे, नॅशनल इंटरनॅशनल, बिकॉज पिरियड पॉवर्टी हा ग्लोबल इश्यू आहे. नॉट इन ओनली इन इंडिया किंवा रुरल इंडियामध्ये ग्लोबल विषय आहे, म्हणून आम्ही ग्लोबली काम करतो. तर साची, आम्हाला हे सांगा, जेव्हा तुम्ही हे असे वेगवेगळे कॅम्पेन्स घेता आणि ग्रामीण भागात जाता तर त्यावेळेला ग्रामीण भागातील लोकांचे काय रिॲक्शन असतात यावर? ग्रामीण भागातले रिॲक्शन्स थोडे जास्त एक्सेप्टिव्ह असतात कारण लोकांना तिथे नॉलेज घेण्याची जास्त चाहूल असते आणि ते लोक ऐकतात. आपल्या अर्बन एरियाज किंवा सिटीजमध्ये लोक असे असतात की त्यांना माहिती असतात, फारशा गोष्टी माहिती असतात पण त्यांना एक्सेप्टन्स नसतो आणि जेव्हा आपण सांगतो त्यांना तर काही वेळानंतर ते एक्सेप्ट करू लागतात. तर बेसिकली रुरल एरियाजमध्ये जास्त एक्सेप्टन्स आहे लोकांमध्ये आणि ते अडॅप्ट करतात. जे आपण काही गोष्टी सांगतो, काही हायजीन मेंटेनच्या ट्रिक्स अँड टिप्स सांगतो तर ते अडॅप्ट करतात. आणि याच्या काही आम्ही बिहेवियर चेंज प्रोग्राम एक जो मी आता सांगितला त्याच्यामध्ये आम्ही सर्वे करत असतो की आपल्या एज्युकेशन सेशनचा आपला किती इम्पॅक्ट झाला. कारण एकदा सांगून येणं आणि एज्युकेट करणं दॅट्स नॉट इनफ. आपल्याला त्यांच्या लाईफवरती आपण काय इम्पॅक्ट केला तेही ट्रॅक करायचं असतो. तर
पण जसं की साची आम्ही सगळ्यांनीच ऐकलं आहे, ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता एक वेगळ्या प्रकारची असते, ते याविषयी बोलू इच्छितच नाहीत. मात्र तर असं काही झालेलं आहे का काही वेळा की तुम्ही कॅम्पेन करायसाठी किंवा मग असे काही कुठे तुम्ही कॅम्प घेतले आहे, तर त्यावेळेला तुम्हाला असं काही सिच्युएशन फेस करावी लागली आहे का? ग्रामीण भागांमध्ये एकच सिच्युएशन जी फेस करावी लागली ती म्हणजे महिला आणि पुरुष या लोकांना वेगवेगळं ठेवून फक्त महिलांनाच मासिक पाळीबद्दल जनजागृती करावी, जी आम्ही प्रिफर करत नाही. आम्ही म्हणजे बेसिकली माझा हा मोटो असतो की एज्युकेशन हे सगळ्यांसाठीच असायला पाहिजे. मासिक पाळी हा विषय नॉर्मल आहे कारण हा नैसर्गिक आहे आणि नैसर्गिकरित्या आपण जर का त्याला एक्सेप्ट केलं आणि आपण जेव्हा ग्रामीण भागांमध्ये जातो आणि त्यांना आपण जेव्हा समजवतो की ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच नॉर्मल आहेत, जनरल आहेत आणि आपल्याच बॉडीला आपण जर का एक्सेप्ट करणार नाही तर इतर कोण आणि कशा पद्धतीने एक्सेप्ट करेल, तेव्हा हा आईस ब्रेक होतो आणि नंतर महिला खुलून बोलायला लागतात, त्यांच्या समस्या शेअर करतात आणि त्यांच्या समस्याला निवारण करणं हे आम्ही एक आपलं रिस्पॉन्सिबिलिटी समजून त्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर देत असतो. ओके. आणि साची मी ऐकलं आहे की एक सॉन्गसुद्धा यावर निघालेलं आहे, तर त्या सॉन्ग मागची काय स्टोरी आहे? ओके, हां, आम्ही एक आहाना इनोव्हेशन्स अँड सोशल व्हेंचर्स आम्ही एक ऑर्गनायझेशन स्टार्ट केलेली होती अकोल्यामध्ये, बहुतांश लोकांना माहिती असेल. आणि 2019मध्ये आम्ही एक प्रोग्राम केला होता ऑन इंटरनॅशनल मेन्स्ट्रुअल हायजीन डे, जो 28 मेला असतो, जो जगभरात सेलिब्रेट केला जातो. तर त्या दिवशी आम्ही एक प्रोग्राम करायचा ठरवला, रेड डेज वुमेन प्राईड फेस्ट म्हणून. आणि त्याच फेस्टमध्ये आम्ही एक सॉन्ग लॉन्च केलं, जे सॉन्ग रमीज राजा आणि तारिक फैज फ्रॉम कॅन्डिड म्युझिक स्टुडिओ, जे अकोल्याचं वेल रिनाउंड स्टुडिओ आहे, यांनी हे सॉन्ग बनवलं आणि हे सॉन्ग ह्या प्रोग्रामसाठी त्यांनी गिफ्ट केलं. त्यानंतर ह्या सॉन्गची खूप इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की आम्ही हे सॉन्ग युनिसेफपर्यंत पोहोचलो. हे सॉन्ग घेऊन युनिसेफनी ते सॉन्ग फीचर केलं. फीचर करून या सॉन्गला सॉरी मी टायटल सांगणं विसरले, टायटल इज खून जिस्म से बहे तो ये जहां चले. तर ह्या टायटलनी हे सॉन्ग आम्हाला युनिसेफपर्यंत पोहोचवलं. युनिसेफमधून ते सॉन्ग जेव्हा लॉन्च झालं, ती लॉन्चिंग 2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया लॉन्चिंग केली होती. तर आम्ही नॅशनलीच नाही तर इंटरनॅशनली पोहोचलो होतो आणि इंटरनॅशनल न्यूजपेपर्स न्यूज लेटर्सनी आम्हाला कवर केलं होतं ह्या सॉन्गसाठी. हो, आम्ही एक सॉन्ग पण लॉन्च केलं आहे ज्याचं टायटल आहे खून जिस्म से निकले तो ये जहां चले. लिरिक्स याचे केले होते तारिक फैजनी आणि संगीतबद्ध यांनी केलं होतं, रमीज फैज यांनी केलं होतं. आणि कॅन्डिड म्युझिक स्टुडिओनी सॉन्ग स्पॉन्सर आणि प्रोड्यूस केलेला. जो सॉन्ग आम्ही एक इंटरनॅशनल डे असतो, इंटरनॅशनल मेन्स्ट्रुअल हायजीन डे असतो 28 मे. त्या दिवशी 28 मे 2019ला आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन थ्रू आहाना इनोव्हेशन अँड सोशल व्हेंचर्स एक ऑर्गनायझेशन आहे आमची, ज्याच्या थ्रू आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केला होता, रेड डेज विमेन प्राईड फेस्ट. आणि याच दिवशी आम्ही ते सॉन्ग लॉन्च केलं होतं, ऑडिओ लॉन्चिंग केली होती या सॉन्गची. ऑडिओ या सॉन्गला जे आवाज दिलेला ते आपल्या अकोल्याच्या प्राईड ज्या रसिका कृतिका बोरकर आहेत, या दोघींनी या सॉन्गला त्यांचा व्हॉइस दिला आणि हे सॉन्ग आम्ही मग लॉन्च केला होता. ऑडिओ लॉन्चिंग अकोल्यामध्ये झाल्यानंतर आम्ही हे सॉन्ग घेऊन युनिसेफपर्यंत पोहोचलो. युनिसेफ पर्यंत गेल्यानंतर त्यांनी हे सॉन्ग व्हिज्युअलाइज केलं, फीचर केलं. फीचर करून ह्या सॉन्गची सोशल मीडिया लॉन्चिंग देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कवर करताना, म्हणजे न्यूज मीडियाजमध्ये कवर करताना नॅशनल इंटरनॅशनल सगळ्याच न्यूज लेटर्स, न्यूजपेपर्स आणि सगळ्या मीडियाजनी आम्हाला कवर केलं होतं. सो दॅट वॉज अ ग्रेट सक्सेस. आणि हा सगळा एक टीम वर्क म्हणून आम्ही हे केलं होतं, त्यामुळे दॅट वॉज अ ग्रेट सक्सेस. साची, आम्हाला सांगा की हक से पिरियड या कॅम्पेनच्या अंतर्गत तुम्ही आतापर्यंत काय काय वर्क केले आहे आणि काय अशा काही स्पेशल अचीवमेंट्स राहिल्या आहे का आतापर्यंतच्या? हो, ॲक्च्युली भरपूर अशा सोशल कॉजेसमध्ये आम्ही म्हणजे सोशल ऑर्गनायझेशनसोबत कोलॅबरेट करून खूप काही केलं आहे. एक रेव्होल्युशनरी फॅक्ट म्हणून आम्ही ज्या सांगता येईल, ॲज अ हायलाईट्स म्हणून आम्ही हरियाणामध्ये एक कॅम्पेन रन केला होता. हक से पिरियड कॅम्पेन जेव्हा सुरुवातीला रन केला होता,
त्यावेळेत आम्ही हरियाणाच्या 5 ज्या जेल्स आहेत त्या जेलमध्ये फिमेल इनमेट्स म्हणजे फिमेल कैदी ज्या होत्या त्यांना आम्ही मेन्स्ट्रुअल अवेअरनेस कॅम्पेन केला होता आणि झूम थ्रू आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊन 500 फिमेल इनमेट्सला ॲट अ टाईम आम्ही अवेअरनेस सेशन दिलं होतं आणि ते 5 वेगवेगळ्या जेलमध्ये होते. त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि बाहेरचं समस्या जे आपण म्हणतोय की बाहेर खूप जास्त महिला सफर करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर आम्हाला तेव्हा रिअलाईज झालं की जेलच्या आतमध्ये ज्या महिला राहतात त्यांनाही किती प्रॉब्लेम सफर करावे लागतात, इवन तो त्यांना क्लीन वॉटरसुद्धा मिळत नाही. तर त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या समस्यांना निवारण करण्याचा थोडाफार प्रयत्न आम्ही तेव्हा केला होता. ही न्यूजसुद्धा नॅशनल न्यूज चॅनल्सनी कवर केलेली. आणि सेकंड हायलाईट म्हणजे आम्ही MIDCच्या वर्कर वुमेन्स ज्या असतात त्यांच्याशी अवेअरनेस सेशन केले, त्यांना पॅड्स प्रोव्हाइड केले. एक आम्ही आणखी एक हक्से पिरियड थ्रू आम्ही एक प्रोग्राम रन केला होता. आम्ही फिमेल कॉन्डम्स, बहुतांश लोकांना माहीत नसतं की फिमेल कॉन्डम्सही अवेलेबल असतात. तर फिमेल कॉन्डम एक म्हणजे कॉन्डम यूज करणं इज अ प्रिकॉशन, राईट. आणि सेक्स वर्कर्स जे असतात त्यांचं काम आहे, सेक्स वर्क इज ऑल्सो वर्क, राईट. आणि त्यांना इक्वल रिस्पेक्ट मिळावी, त्यांच्या कामाप्रती त्यांना प्रॉपर प्रोटेक्शन मिळावं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक फिमेल कॉन्डम डिस्ट्रीब्युशन ड्राईव्स घेतल्या होत्या, ज्या आम्ही मुंबई, पुणे, दिल्ली आणि कोलकाता या मेट्रो सिटीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॉथल एरियाजमध्ये जाऊन फिमेल कॉन्डम डिस्ट्रीब्युशन ड्राईव्स घेतले होते आणि त्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्यांच्या सेक्शुअल राईट्सबद्दल अवेअर करून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. तर दीज आर द 2 मेन हायलाईट्स जे आम्ही हक्से पिरियड कॅम्पेन थ्रू केले. तर हे सगळे कॅम्पेन्स घेता तुम्ही, तर या कॅम्पेन्सच्यामुळे काही लोकांमध्ये बदल झालेले असे तुम्हाला आढळले का की यामुळे काही परिणाम झालेले आहे? हो, काही बदल झालेले आहे. हो, ॲक्च्युली भरपूर लोकांमध्ये अशा गोष्टी चेंजेस आम्हाला पाहायला मिळाल्या. हक्से पिरियड कॅम्पेन थ्रू आम्ही एक फेलोशिप रन केली होती, जी फेलोशिप नॅशनल लेवलची होती. ती फेलोशिप लीड करताना मला एक आढळलं की महिलांपर्यंत पोहोचून त्यांना जर का आपण अवेअर करतो आहोत आणि त्यांना जर का आपण एज्युकेट करतो आहोत तर बेसिकली त्यांच्यामध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या हायजीन मेंटेनिंग प्रॅक्टिसेसमध्ये खूप चेंज होतो. आणि तो चेंज ट्रॅक करून 6 महिन्याच्या फेलोशिपनंतर आम्ही जेव्हा त्यांचे ॲनालिसिस केला, ॲज अन इम्पॅक्ट ॲनालिसिस केला, त्याच्यामध्ये आढळलं की 86% ऑफ विमेन्समध्ये, म्हणजे आम्ही जेवढ्या महिला पूर्ण भारतभरांमधनं आम्ही टार्गेट केल्या होत्या त्यामधल्या 86% महिलांमध्ये चेंजेस आलेत. आणि ते चेंजेस वी बिलीव्ह की ते चेंजेस त्यांच्यासोबत आता जर 6 महिन्यांमध्ये ते चेंजेस होऊ शकतात तर ते त्यांच्यासोबत लाईफ लॉंग राहतील. आणि हे इम्पॅक्ट करणं आणि हे इम्पॅक्टफुल रिझल्ट्स मिळणं, दॅट्स द सर्टिफिकेट ऑफ युअर वर्क. ओके. तर साची, जसं पिरियड्सला घेऊन आमच्या समाजामध्ये खूप सारे मिथ्स आहेत, तर त्याबद्दल काय बोलू इच्छिता की काय मिथ्स आहेत? जसं आम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की पिरियड्सच्या वेळेला स्त्रीने एक किचनमध्ये नाही जायला पाहिजे, स्वयंपाकघरात न जाता, स्वयंपाक न करता एका खोलीत वेगळं बसलं पाहिजे, असे अनेकसे मिथ्स आपल्या समाजात आहेत. तर याबद्दल काय आपण बोलू इच्छिता? ओके, जेव्हा आपण ऑन फील्ड असतो, ऑन फील्ड आपण लोकांशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा माहिती पडतं की एक नाही अनेक असे मिथ्स अँड टॅबूज आहेत अराउंड मेन्स्ट्रुएशन. आणि मासिक पाळी, माहवारीवरती बोलतानाच असं वाटतं की लोकांना असं वाटतं की आपण काय बोलतोय, बट दॅट्स अ नॉर्मल टॉपिक. आणि मिथ्स अँड टॅबूज जर का म्हटलं गेलं तर याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की किचनमध्ये जाऊ नये, देवघरात जाऊ नये, पूजा करू नये, कुठलेही रिच्युअल्स अटेंड करू नये, तर असे भरपूर मिथ्स अँड टॅबूज असतात जे काही प्रमाणापर्यंत जर का तुम्हाला ते वाटतं की ते मी फॉलो करायला पाहिजे तोपर्यंत ठीक आहे. जर का तुम्हाला ते बंधनं वाटत आहेत तर चेंज तुमच्यापासून आला पाहिजे. ती जर का साखळी तुम्हाला तोडायची आहे तर सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. मग ते किचनमध्ये जाऊन जेवण बनवण्यापासून असेल किंवा कुठल्या तरी पूजेमध्ये जाऊन स्वतःहून पूजा करणं असेल. आणि असं एक नाही तर अनेक आहेत. जसं कुणी म्हणतं की झाडाला पाणी देऊ नये, मासिक पाळीच्या दरम्यान झाडाला पाणी देऊ नये, झाड वेल्ट होऊन जाईल किंवा अशा काही गोष्टी देऊन बघण्यात काही हरकत नाही. झाडाला पाणी देऊन बघा, जर का झालं, उन्हाळ्यात नका देऊ,
कारण उन्हाळ्यामध्ये तसेच झाडं राहत नाही. तर आपण झाड जपण्याचं काम कितीतरी गार्डनिस्ट असतात, कितीतरी अशा महिला आहेत ज्यांचं ते रोजचं काम आहे. मग ते त्या 5 दिवसांमध्ये ते काम तर बाजूला ठेवू शकत नाही, राईट? एक्झॅक्टली. आणि जसं म्हणतात लोणचं आणि पापडांचं पण एक आहे. मग लिज्जत पापड किंवा वेगवेगळ्या ब्रँड्सचे जे पापड असतात त्यामध्ये पण फिमेल वर्कर्स असतात जे रोज पापड बनवतात. मग ते कंपनी 5 दिवसाची स्पेशलाइज सुट्टी तर देत नाही ना त्यांना. तर हे एक मिथ्स आहे. कुठपर्यंत आपण सज्ञान आहात, आपण एवढे वेल एज्युकेटेड आणि एज्युकेटेड नसले तरी आपण एक काय योग्य काय अयोग्य आपण हे स्वतः डिसिजन घेऊ शकतो. तर मिथ्स अँड टबूज याला जर का एक वेगळी चालना देऊन किंवा कुठपर्यंत मानायचं नाही मानायचं एक्सेप्ट करण्याच्या गोष्टी आहेत. आपण एक्सेप्ट करतो तिथपर्यंत ठीक आहे. आपल्याला जर बदल घडवून आणायचा असेल तर बदल हे आपल्यापासून सुरू होतं, बदल हा माझ्यापासून सुरू होतं. प्रत्येकाने जर असं विचार केला की बदल हा माझ्यापासून सुरू होतो तर नक्कीच पुढल्या काही वर्षांमध्ये पूर्ण देश, पूर्ण जगामधल्या मिथ्स अँड टबूज नाही राहतील. साची, हे तर बरोबर आहे की सध्या समाजात खूप मेंटॅलिटी बदललेली आहे आणि खूप लोकांचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. परंतु चला मानून घेतलं की झाडाला पाणी टाकू नये, ही गोष्ट लोकांनी मानून घेतली की ठीक आहे, चला चालेल. पण स्वयंपाकघरात जाणं सुद्धा लोकांनी सुरू केलेलं आहे. स्वयंपाक करणं, खाणं हे सुद्धा सुरू केलेलं आहे. हे सगळं मान्य केल्यानंतर शेवटी विषय येतो आस्थेचा. जिथे आस्थेचा विषय येतो तिथे मात्र लोकांचे विचार कधीच न बदलणारे असतात, हे तर तुम्ही सुद्धा मानत असणार. आणि जेव्हा हा आस्थेचा विषय येतो तर त्यावेळेला लोकांची विचारधारा कशी बदलावी आणि याबद्दल काय विचार आहे तुमचे? एक्झॅक्टली द थिंग इज, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की इट डिपेंड्स ऑन वन इंडिव्हिज्युअल की तुम्हाला जर का बदल घडवून आणायचा आहे, तुम्हाला जर ते चेंज करायचं आहे तर तुम्ही सायंटिफिकली विचार कराल, आस्थेच्या स्वरूपाने नाही. तुम्ही जर आस्थेच्या स्वरूपाने विचार करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की ते फॉलो करणं योग्य आहे आणि तुमच्यासाठी योग्य आहे, ठीक आहे, तुम्ही करू शकता. बट फॉर अ सेकंड तुम्ही सायंटिफिकली विचार करून पहा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बोलताय किंवा कोणासोबत इंटरॅक्ट करताय या सगळ्या विषयांबद्दल, एकदा फक्त सायंटिफिकली आपण विचार करून पाहिला की का बरं आपल्याला देवघरात किंवा स्वयंपाक बनवण्यात का बरं आधी बंदिस्त होतं, किंवा आपल्याला का बरं त्या बाउंडेशन्स होत्या की आपण किचनमध्ये जाऊ शकत नाही किंवा आपण स्वयंपाक बनवू शकत नाही. जर का पूर्वी काळीचा काही विचार केला आणि आज काळी जेव्हा आपल्याला सगळ्या सोयी सुविधा आहेत, जेव्हा आपण बेसिकली आपलं मेन्स्ट्रुएशन प्रॉपरली मॅनेज करू शकतो आहोत, जेव्हा आपल्याकडे प्रॉपर मेन्स्ट्रुअल प्रॉडक्ट्स आहेत मेन्स्ट्रुएशन मॅनेज करण्यासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कितपत पाळायला पाहिजे आणि कितपत नाही हा एका इंडिव्हिज्युअलचा डिसिजन राहील. पण बेसिकली प्रत्येकाने एकदा सायंटिफिकली विचार करून पाहिला तर बदल नक्कीच घडेल. तर साची पहा, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण इंडियामध्ये असे वेगळे ठिकाण आहेत, ट्रायबल एरियाज आहेत. जसं की उदाहरण आहे की गडचिरोलीमध्ये आजसुद्धा एका ठिकाणी अशी कंडिशन आहे की स्त्रियांना कुर्माघर म्हणून एक स्थान असते. त्या ठिकाणी 5 दिवस राहून त्यांना वेगळं स्वतःचं स्वयंपाक करणे, तिथे एकटं राहणे आणि त्यांचं पाणी वेगळं, सगळं काही वेगळं. या परिस्थितीमुळे त्यांना स्वतःचा जीवसुद्धा गमावा लागलेला आहे की साप आहे, विंचू आहे चावून, अशा अनेक परिस्थिती अजूनही त्यांना फेस कराव्या लागत आहेत. तर या महिलांपर्यंत पोहोचून तिथे जनजागृती करण्याचा तुमचा काय विचार आहे की कशा प्रकारे तुम्ही इथे पण सुद्धा पोहोचून जनजागृती करू शकाल? आम्ही हे ॲक्च्युली केलं याच्या आधी. आदिवासी एरियाजमध्ये जाऊन ज्या ठिकाणी अशा पद्धतीची प्रथा पाडली जाते आजही, अशा ठिकाणी आम्ही जाऊन एज्युकेशन सेशन केले आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधून आम्हाला हे कळलं की त्या महिला अजूनही मासिक पाळीबद्दल जर का पूर्ण गावांमध्ये जर का अवेअरनेस करू शकत नसले तरीही त्यांच्या स्वतःमध्ये एवढी अवेअरनेस असतं की ते फ्री ब्लीडिंगमध्ये बिलीव्ह करतात. फ्री ब्लीडिंग म्हणजे त्यांच्याकडे जर का काही साधन असतीलही मेन्स्ट्रुएशन मॅनेज करण्यासाठी तरी ते फ्री ब्लीडिंगवरती यासाठी बिलीव्ह करतात की मेन्स्ट्रुएशन आणि मेन्स्ट्रुएशन पिरियड ही नॅचरल गोष्ट आहे, मग त्याला थांबवावी का. आणि या सगळ्या गोष्टींवरती बिलीव्ह करून ते फ्री ब्लीडिंगवरती ट्रस्ट करतात. आणि फ्री ब्लीडिंग एक असं म्हणजे एक असा
थिंग आहे की ज्यामध्ये तुम्ही काही यूज करत नाही, पिरियड्समध्ये कुठलाही प्रॉडक्ट यूज करत नाही टू मॅनेज दॅट फ्लो. आणि जर का तुम्ही तसंच घरामध्ये वावरत असणार तर होऊ शकतं की इतर लोकांना त्या ब्लड थ्रू इन्फेक्शन्स होऊ शकतील. तर ही एक प्रथा आहे की ते वर्षानुवर्ष पाळत आले. आणि त्या लोकांशी संवाद साधून हे कळलं की त्या लोकांमध्ये खरंच जागरूकता आहे. ती लोक स्वतःहून बोलतात की मासिक पाळी हा नॉर्मल आणि नॅचरल थिंग असल्यावरती आपण त्याला का बरं एवढं हास्यास्पद टॉपिक मानतो, आपण त्याला का बरं न बोलणारा किंवा टॅबू टॉपिक मानतो. तर याला जेवढं जनरलाइज नॉर्मलाइज केल्या जाईल तेवढं नॉर्मलाइज करण्याचं ते ट्राय करतात. बट ते फ्री ब्लिडिंगवरती यासाठी बिलीव्ह करतात की ती लोक घरामध्ये वावरत असताना इतर लोकांना त्या ब्लड थ्रू इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून ती लोक बाहेर दुसऱ्या घरी राहतात. याचीच दुसरी बाजू जर का पाहिली तर अजूनही काही असे गाव आहेत जिथे गाव काय मी तर म्हणेन शहरांमध्येही अशा काही घरं असतात, फ्लॅट्समध्ये जी लोकं राहतात ती लोकही आजही ज्या महिलेला पिरियड्स असतील त्या महिलेसाठी वेगळं अंथरूण पांघरूण असेल किंवा वेगळं ताट असेल, जेवणाची भांडी असतील, ह्या सगळ्या गोष्टी वेगळी असतात. तर अवेअरनेसची गरज फक्त रूरलमध्येच नाही तर अर्बनमध्ये सुद्धा आहे. नॉट लाईक की रूरल एरियाजमध्ये अनअवेअर पीपल आहेत किंवा त्यांना एज्युकेशन तेवढं मिळालं नाही. वेल एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळते. तर अवेअरनेस आणि जनजागरूकता आणि एक्सेप्टन्स या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांसाठी इक्वल आहेत आणि इक्वली एक्सेप्टन्स करण्यासाठी त्या गोष्टी आहेत. ओके, या गोष्टीवर मी तुम्हाला एक असा पर्सनल असा क्वेश्चन विचारू इच्छिते की जेव्हा तुम्ही या गोष्टीची सुरुवात केली तर तुमच्या घरच्या लोकांचं काय रिॲक्शन होतं की याविषयी तुम्ही जेव्हा जनजागृती करत आहात तर घरात तुमच्या आधी काय वातावरण होतं आणि त्या लोकांचे कसे काय रिॲक्शन होते? इनिशियल फेज म्हणजे आजपासून जर का 9-10 वर्ष आधीची फेज जर का पाहिले तर माझ्या पेरेंट्सला आधीपासून माहिती होतं की मी मासिक पाळीवरती सेशन्स करायला जातीये, पॅड्स घेऊन जातीये, पॅड्स डिस्ट्रीब्युशनसाठी जातीये आणि या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी त्या ओपन माइंडेडली एक्सेप्ट केल्या. माझी पेरेंट्स आणि फॅमिली वॉज व्हेरी मच सपोर्टिव्ह. टिल देन दे आर सपोर्टिव्ह. आणि आजही जर का म्हणजे मी बाहेर कुठे असले आणि माझ्या घरी जर का पॅड्स, आता मी रिसेंटली अकोल्यामध्ये विमेन्स डेला पॅड डिस्ट्रीब्युशन केलं होतं. जेव्हा मी अकोल्यात नसताना माझ्या भावाला जर का कॉल केला की असा पॅड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम आहे, तुला जाऊन पॅड डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो तो तेवढा ओपन माइंडेड आहे की त्याला तो जाऊन पॅड डिस्ट्रीब्यूट करून येईल, महिलांना ॲक्सेस देऊन येईल की ॲक्सेस टू यूज द हायजिनिक प्रॉडक्ट. तर त्याला ते प्राऊड वाटतं की म्हणजे असंच नाही आहे की माझी मम्मा किंवा माझे पप्पा या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्टिव्ह आहेत. तर माझा भाऊसुद्धा तो माझ्यापेक्षा लहान आहे पण तरी त्याचे थॉट प्रोसेस असे झालेत की तो तितकाच सपोर्टिव्ह आणि तितकाच ओपन माइंडेडली या सगळ्या गोष्टींवरती काम करतो. ओके, थँक्यू. तुम्ही एवढी अपॉर्च्युनिटी दिली आणि थँक्यू सिटी मैत्रिणी, तुम्ही आतापर्यंत ऐकून घेतलं. थँक्यू सो मच साची इथे आल्याबद्दल आणि आमच्या सिटी मैत्रिणींना एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. चला तर सिटी मैत्रिणींनो, वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा इथेच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. हर महीने मासिक धर्म के दौरान कई लड़कियों को मासिक धर्म के पीछे के जैविक कारणों का पता नहीं होता है और न ही वे अपने साथ अचानक होने वाले भेदभाव को समझ पाती हैं। भेदभाव और अलग रहने को मजबूर इन महिलाओं और बालिकाओं के पास अपने मासिक धर्म को गरिमा के साथ प्रबंधित करने हेतु सुरक्षित, स्वच्छ और किफ़ायती साधन मौजूद नहीं होते हैं। यूनिसेफ के इस क्षेत्र में अनुभव की वजह से यह बदल सकता है।
सामुदायिक जागरूकता बढ़ाकर और मासिक धर्म के दौरान साफ सफाई के लिए जरूरी प्रोडक्ट्स की आपूर्ति का समर्थन करके इस सोच में बदलाव लाना संभव है। ब्रेक के बाद सभी सिटी मैगजीन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है। अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ। नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश सेशन। मित्रांनो, आपण मागच्या भागात पाहिलं होतं आय मस्ट अँड आय मस्ट नॉट। येस, मी हे करायलाच हवं किंवा मी हे करायला नको। ओके, जिथे कंपल्शन असतं तिथे आपण मस्ट आणि मस्ट नॉट वापरतो। मस्ट म्हणजे कंपल्शन दर्शवतं, शुड म्हणजे सजेशन दर्शवतं। तू 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 करायला हवं किंवा नको, आपण जस्ट सजेशन सुझाव देतोय आपण, पण त्याच्यात कंपल्शन नव्हतं। पण जेव्हा आपण मस्ट आणि मस्ट नॉट वापरतो तर तिथे कंपल्सरी ते करायला हवं किंवा करायला नको हे आपण आपल्या मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे। आजच्या भागामध्ये आपण पुन्हा आपल्याच विषयी बोलणार आहोत। सगळ्यात पहिले मी नेहमी म्हणते की आपण मॅक्झिमम दिवसामध्ये जर काही बोलत असू तर ते स्वतःविषयी बोलतो। आय म्हणजे मी। तर आज आपण पुन्हा आपल्याबद्दल जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा आपल्याला आपण आपल्या कोणती गोष्ट चांगली येते, कोणती गोष्ट वाईट आहे आपण कुठल्या गोष्टीत, किंवा कोणती गोष्ट मला नीट नाही येत, सो हे आपण आज इंग्लिशमधून शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिलं जे सेंटेन्स आहे, आय एम ग्रेट ॲट और आय एम एक्सलंट ॲट। आता आय एम ग्रेट ॲट और आय एम एक्सलंट ॲट हे असं राहू द्यायचं आणि जी गोष्ट तुम्हाला खूपच चांगली येते ती गोष्ट तुम्हाला समोर लावायची आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही एक्सिलंट आहात, तुम्ही ही गोष्ट खूपच छान करता, तर तिथे तुम्हाला ती जी स्किल आहे तुमची जे गुण आहेत ते आता आपल्याला दाखवायचे आहेत। ओके, तर मग ते लोकांना सांगताना कोणती कन्स्ट्रक्शन यूज करायची, तर आय एम ग्रेट ॲट किंवा आय एम एक्सिलंट ॲट। म्हणजे ही गोष्ट मला खूपच छान येते, मी या गोष्टीमध्ये खूपच छान आहे, किंवा ही स्किल माझ्याकडे खूप चांगली आहे। तर आपण शिकूया आय एम ग्रेट आणि आय एम एक्सिलंट, वन अँड द सेम थिंग, दोघांचा अर्थ एकच होतो की ही गोष्ट मला खूपच चांगली येते। फॉर एक्झाम्पल, आय एम ग्रेट ॲट इंग्लिश स्पीकिंग, मला इंग्लिश स्पीकिंग खूपच छान जमतं। आय एम एक्सिलंट ॲट टीचिंग मॅथ्स, मला गणित खूपच छान शिकवता येतं। आय एम एक्सिलंट ॲट ड्रॉइंग अँड स्केचिंग, मला ड्रॉइंग आणि स्केचिंग खूपच छान जमतं। आय एम गुड ॲट रंगोली मेकिंग, मला रांगोळी खूप छान काढता येते। ओके, आय एम गुड ॲट कुकिंग, मला जेवण खूप छान बनवता येतं। किंवा आय एम ग्रेट ॲट कुकिंग, जे खूपच सुगरण असेल तर तुम्ही म्हणू शकता आय एम ग्रेट ॲट कुकिंग। येस, मला कुकिंग खूपच छान जमतं, जेवण बनवणं खूपच छान जमतं। ओके, आय एम ग्रेट ॲट हँडलिंग कम्प्युटर्स, मला कम्प्युटर्स खूपच व्यवस्थित हँडल करता येतात। ही इज ग्रेट ॲट टायपिंग, ओके, त्याचं टायपिंग खूपच छान आहे। येस, शी इज ग्रेट ॲट एडिटिंग, तिचं एडिटिंग खूप छान आहे। ओके, तर आय एम, ही इज, शी इज, इट इज, आणि ग्रेट म्हणजे खूपच छान येतं, एक्सिलंट म्हणजे पण खूप छान, आणि गुड म्हणजे छान आहे। ओके, गुडपेक्षा पण वरची लेवल काय, ग्रेट आणि एक्सिलंट। ओके, तर गुड म्हणजे छान येतं। ओके, आय एम गुड ॲट कुकिंग, मला जेवण छान बनवता येतं। आय एम ग्रेट ॲट कुकिंग म्हणजे मला जेवण खूपच छान बनवता येतं। येस, शी इज ग्रेट ॲट मेकिंग पुरणपोळी, येस, तिला पुरणपोळी खूपच छान बनवता येते। सो ग्रेट म्हणजे खूपच छान, गुडपेक्षा जरा वरची लेवल जी असते त्याला ग्रेट किंवा एक्सिलंट म्हणतात। ही इज एक्सिलंट इन अकॅडमिक्स, ओके, ही इज एक्सिलंट ॲट अकॅडमिक्स, तो त्याच्या अभ्यासामध्ये एक्सिलंट आहे। ओके, शी इज गुड ॲट डान्सिंग, ती डान्स छान करते। ओके, पण जी कन्स्ट्रक्शन आहे, आय एम गुड ॲट, ही इज गुड ॲट, शी इज गुड ॲट, हे असंच ठेवायचं आणि पुढे ती स्किल लिहायची आपल्याला। शी इज गुड ॲट सिलेक्टिंग क्लोथ्स, ती कपड्यांची चॉईस तिची खूप छान असते। आय एम गुड ॲट टाईम मॅनेजमेंट,
माझं टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं असतं. ओके, आय ॲम गुड ॲट कॅलिग्राफी, माझं कॅलिग्राफी खूप छान आहे. ही इज गुड ॲट मराठी हँडरायटिंग, त्याचं मराठी हँडरायटिंग खूप छान आहे. माय फादर इज गुड ॲट ड्रायव्हिंग. ओके, ड्रायव्हिंग अ कार, माझे बाबा कार खूप छान ड्राईव्ह करतात. माय ग्रँडफादर इज एक्सिलंट ॲट जनरल नॉलेज. येस, माझ्या आजोबांचं जनरल नॉलेज खूप चांगलं आहे. माय ग्रँडमदर इज एक्सिलंट ॲट विविंग, विविंग म्हणजे विणणे, बुनणे का काम. येस, और स्टिचिंग. येस, माय ग्रँडमदर इज एक्सिलंट ॲट विविंग. और माय ग्रँडमदर इज एक्सिलंट ॲट मेकिंग पिकल्स. ओके, अचार किंवा लोणचं जे बनवतो त्याच्यामध्ये माझी आजी एक्सिलंट आहे, तिच्यासारखं कोणीच बनवू नाही शकत. तर त्याला तुम्ही काय वापराल, माय ग्रँडमदर और ग्रँडमा पण म्हणतात किंवा ग्रॅनी पण म्हणतात. तिघींचा अर्थ आजी असा होतो. तर माझी आजी खूप छान लोणचं बनवते, तर याला काय म्हणायचं, माय ग्रँडमदर इज एक्सिलंट ॲट मेकिंग पिकल्स. ओके, माय ग्रँडमदर इज एक्सिलंट ॲट कुकिंग, ती खूपच छान जेवण बनवते. माय फादर इज एक्सिलंट ॲट फायनान्शियल मॅनेजमेंट और मनी मॅनेजमेंट, माझे वडील जे आहे ते पैशांचं ताळमेळ बसवण्यात एकदम माहीर आहेत किंवा एक्सिलंट आहेत. ओके, आय ॲम गुड ॲट बँकिंग, मला बँकिंग चांगलं जमतं. आय ॲम गुड ॲट ड्रायव्हिंग अ मोपेड, मी गाडी छान चालवते. तर मोपेड आणि बाईक याच्यामध्ये फरक असतो मित्रांनो. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये जातोय तर इंग्लिश जास्त डिटेलमध्ये माहीत पाहिजे आणि करेक्ट माहीत पाहिजे. मोपेड म्हणजे विदाऊट गिअरवाली जी गाडी असते टू व्हीलर तिला मोपेड म्हणतात, आणि जी विथ गिअर असते त्याला बाईक म्हणतो आपण. येस, तर ड्रायव्हिंग अ बाईक किंवा ड्रायव्हिंग अ कार, रायडिंग अ बायसिकल, बायसिकल आपण ड्राईव्ह नाही करत, आपण राईड करतो. ओके, सो आय ॲम गुड ॲट रायडिंग अ बायसिकल, मी सायकल चालवण्यामध्ये खूप माहीर आहे. आय ॲम गुड ॲट गिविंग ॲडवाईस, मी दुसऱ्यांना सल्ला देण्यामध्ये खूप एक्सलंट आहे. कारण काही काही लोकांना त्यांचे सजेशन जे असतात ना ते परफेक्ट असतात आणि आपण जनरली त्यांना विचारतो, आपला विश्वास पण असतो आणि त्यांना त्या फील्डचं नॉलेज पण असतं. आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांना सजेशन विचारतो तर ते खूप फ्रुटफुल असतं किंवा ते खूप छान सजेशन देतात. तर आपण त्यांना म्हणू शकतो ही इज गुड ॲट गिविंग ॲडवाईस. येस, तो सल्ला खूप चांगला देतो. ओके, सो ही इज गुड ॲट मॅथ्स, तर त्याचं मॅथ्स खूप चांगलं आहे. शी इज गुड ॲट कॅलिग्राफी, तिचं कॅलिग्राफी खूप छान आहे. दे आर गुड ॲट डान्सिंग, त्यांचं डान्सिंग खूप छान आहे. तर आपण पाहिलं होतं गुड आणि एक्सिलंट. गुड आणि एक्सिलंट म्हणजे छान, खूप छान, आणि ग्रेटचाही अर्थ खूप छान असाच होतो. ओके, मग आता गुड आणि एक्सिलंट असं पाहिलं आपण. पण आता सगळ्याच गोष्टी थोडीच आपल्याला चांगल्या येतात, सगळ्याच गोष्टींमध्ये आपण एक्सेलंट नाही राहू शकत. म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला नाही जमत, थोड्याफार कमी जास्त होतात, मग त्याला म्हणायचं आय ॲम पुअर ॲट. आय ॲम पुअर ॲटचा अर्थ होतो मला ही गोष्ट जरा जेमतेम म्हणजे ठीकठाक जमते, एवढी काही चांगली नाही आहे. आय ॲम पुअर ॲट कीपिंग माय क्लोथ्स, मी माझे कपडे जरा ठेवण्यात जरा अव्यवस्थित आहे. पुअर म्हणजे थोडी आय एम समवॉट नॉट गुड. ओके, मैं थोड़ी बुरी हूँ अपने कपड़े प्रॉपर रखने में. येस, माय ब्रदर इज पुअर ॲट टाईम मॅनेजमेंट, त्याचं टाईम मॅनेजमेंट माझ्या भावाचं थोडं वाईटच आहे. ओके, आय ॲम पुअर ॲट सेविंग मनी. येस, मी पैसे वाचवण्यामध्ये थोडी वाईट आहे, मला नाही जमत ते. ओके, आय ॲम पुअर ॲट मराठी स्पीकिंग, माझं मराठी स्पीकिंग थोडंसं वाईट आहे कारण त्याच्यामध्ये खूप इंग्लिश शब्द वापरते मी. शुद्ध मराठी बोलायला गेलं तर आय एम रिअली पुअर ॲट. येस, सो आय ॲम पुअर ॲट मराठी स्पीकिंग. आय ॲम पुअर ॲट संस्कृत, माझं संस्कृत थोडं पुअर आहे. ओके, आय ॲम पुअर ॲट क्लिनिंग माय होम, मी घर साफसफाई ठेवण्यात थोडी वाईट आहे, पुअर आहे. आय ॲम पुअर ॲट कुकिंग असं म्हणू शकतो. जेंट्स ही इज पुअर ॲट कुकिंग, कारण जेंट्सला कुकिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो, सगळ्यांना नसतो, काहींना असतो. ही इज पुअर ॲट मेकिंग चपाती. येस,
त्याला पोळी बनवण्यामध्ये जरा तो वाईटच आहे, त्याला नाही जमत. जर जी गोष्ट आपल्याला नाही जमत किंवा जमली तरी ती अशी अप टू द मार्क नसते, तेव्हा आपण काय वापरायचं? पुअर. माय मदर इज पुअर ॲट इंग्लिश स्पीकिंग. माझ्या आईला थोडं इंग्लिश स्पीकिंग थोडं वाईट आहे तिचं, तिला नाही जमत. ओके, पण आता हे असं होणार नाही, बिकॉज वी आर लर्निंग इंग्लिश इन RRC अकॅडमी आणि आपण ते रोज पाहतोय, आपण रोज सराव करतोय. सो नोबडी विल पुअर ॲट इंग्लिश स्पीकिंग नाऊ. आत्ता याच्या पुढे जे जे आपला प्रोग्राम रेग्युलर पाहतात आहे ते त्यांचं सगळ्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. So what RRC is doing? RRC is educating the people and this is really a noble cause. RRC काय करतंय, म्हणजे त्यांच्या आजूबाजूची जी कम्युनिटी आहे, समाज आहे, त्यांना इंग्लिश शिकवण्याचं काम करतंय, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. जिथे लोक 3-3, 4-4 हजार फीज भरून शिकतात आहे, तिथे आपण फ्रीमध्ये आपल्या घरी बसून शिकतो आहात. तर थँक्यू RRC डिजिटल नेटवर्क अँड सिटी चॅनल अकोला की त्यांनी इतकी छान संधी आपल्याला दिलेली आहे. मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि तुम्हाला इंग्लिश शिकण्याची संधी दिलेली आहे. सो नोबडी विल बी पुअर ॲट इंग्लिश नाव. कोणाचंच इंग्लिश आता वाईट राहणार नाही, सगळेजण इंग्लिश, एव्हरीबडी कॅन स्पीक इन इंग्लिश नाव. ओके, सगळेजण इंग्लिश छान बोलू शकतील. सो पुअर म्हणजे जेव्हा आपल्याला जमत नाही. ही इज पुअर ॲट वॉशिंग क्लोथ्स. त्याला कपडे धुणं काही जमत नाही. ओके, आय ॲम पुअर ॲट हँडलिंग कम्प्युटर. आय एम पुअर ॲट हँडलिंग लॅपटॉप. मला लॅपटॉप वगैरे काही नीट हँडल करता येत नाही. ओके, आय ॲम पुअर ॲट क्लिनिंग द होम. मला घर साफसफाई काही जास्त जमत नाही. ओके, दीज आर जस्ट द सेंटेन्सेस. येस, आय ॲम पुअर ॲट टाईम मॅनेजमेंट. माझं टाईम मॅनेजमेंट थोडं पुअर आहे, वाईटच आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आय एम पुअर ॲट सिलेक्टिंग क्लोथ्स. मला कपडे नीट नाही सिलेक्ट करता येत. ही इज पुअर ॲट ड्रॉइंग. त्याचं ड्रॉइंग फारच वाईट आहे. शी इज पुअर ॲट मॅथ्स. तिचं मॅथ्स थोडंसं वाईट आहे. ओके, वी आर पुअर ॲट हेल्पिंग ईच अदर. आपण एकमेकांना थोडं हेल्प करण्यामध्ये थोडं वाईटच आहोत. येस, वी आर जस्ट सीइंग द थिंग्स फॉर आवर सेल्फ ओनली. आपण काय करतो, आपल्या पुरती करून घेतो, दुसऱ्याचं काही पण हो. सो वी आर पुअर ॲट हेल्पिंग ईच अदर. येस, सो दीज आर ऑल अबाउट पुअर. पुअर म्हणजे काय, वाईट आहे किंवा तेवढं ते छान नाही जमत, त्याला तुम्ही पुअर म्हणायचं. आणि आता पुअरपेक्षा बिलकुलच जमत नाही, मुळीच जमत नाही, त्याला म्हणायचं इंग्लिशमध्ये नॅस्टी. ओके, नॅस्टी म्हणजे ही गोष्ट मला मुळीच जमत नाही. मग आता कोणती गोष्ट तुम्हाला मुळीच जमत नाही? दॅट इज आय ॲम नॅस्टी ॲट. आय एम नॅस्टी ॲट मेकिंग चपाती. मला पोळी करणं मुळीच जमत नाही. आय एम नॅस्टी ॲट संस्कृत. मला संस्कृत मुळीच येत नाही. आय एम नॅस्टी ॲट मेकिंग रंगोली. मला रांगोळी बिलकुलच काढता नाही येत. आय ॲम नॅस्टी ॲट स्पीकिंग इन इंग्लिश. मला इंग्लिश मुळीच बोलता येत नाही. पण ही आता असं होणारच नाही, प्रत्येकाला इंग्लिश बोलता येणार आहे. ओके, इट इज जस्ट अ सेंटेन्स. हे फक्त वाक्य बनवलं आहे आपण. आय एम नॅस्टी ॲट हँडलिंग कम्प्युटर. मला कम्प्युटर हँडल करणं मुळीच जमत नाही. ओके, आय ॲम नॅस्टी ॲट कम्युनिकेशन स्किल. जे संभाषण कौशल्य असतं त्याच्यामध्ये माझं थोडं पुअर. नॅस्टी म्हणजे फारच वाईट आहे. ओके, आय कॅन नॉट स्पीक विथ द स्ट्रेंजर. मला दुसऱ्यांशी संभाषण करणं किंवा अनोळखी व्यक्तीशी संभाषण करणं जमतच नाही. तर त्याला काय म्हणायचं, आय ॲम नॅस्टी ॲट. ऑर शी इज नॅस्टी ॲट कम्युनिकेशन स्किल्स. तर तिला संभाषण कौशल्यामध्ये ती थोडी वीक आहे. ओके, तर त्याला म्हणतात नॅस्टी. ही इज नॅस्टी ॲट प्रेझेंटेशन. त्याला प्रेझेंटेशन जमत नाही. ओके, म्हणजे त्याला सगळं माहीत असतं पण त्याला बोलून दाखवता येत नाही किंवा दुसऱ्यांसमोर प्रेझेंट करता येत नाही. तर त्याला आपण म्हणायचं ही इज नॅस्टी ॲट प्रेझेंटेशन. दे आर नॅस्टी ॲट प्लेइंग क्रिकेट. त्यांना क्रिकेट खेळणं मुळीच जमत नाही. शी इज नॅस्टी ॲट प्लेइंग चेस. तिला चेस खेळणं जमत नाही. दे आर नॅस्टी ॲट मनी मॅनेजमेंट. त्यांना पैशांचा ताळमेळ बसवणं जमत नाही. आय ॲम नॅस्टी ॲट लीडरशिप.
मला लीडरशिप करणं जमत नाही, सगळ्यांना मॅनेज करणं असतं. आय ॲम गुड ॲट टीम मॅनेजमेंट, मी टीम मॅनेजमेंटमध्ये चांगली आहे. ही इज नॅस्टी ॲट लीडरशिप, त्याला लीडरशिप जमत नाही. ओके, सो आपण आज 4 टाईपचे कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहेत. ते आपले गुण जे आहे, आपले जे स्किल्स आहेत त्या जर दुसऱ्यांना सांगायच्या असेल तर आपण आज 4 कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहेत. पहिली शिकलेलो आहोत आय ॲम ग्रेट ॲट, आय ॲम एक्सिलंट ॲट, म्हणजे याच्यामध्ये मी खूपच छान आहे. दुसरी शिकलेलो आहोत आपण आय ॲम गुड ॲट, याच्यामध्ये मी छान आहे. और ही इज गुड ॲट, शी इज गुड ॲट, त्याचं छान आहे. ओके, थर्ड वन इज आय ॲम पुअर ॲट, हे मला जेमतेम जमतं पण चांगलं नाही जमत, अप टू द मार्क नाही होत, त्याला म्हणायचं आय एम पुअर ॲट. ओके, आणि चौथं जे आहे ते तुम्हाला खूपच वाईट आहे किंवा ते तुम्हाला मुळीच जमत नाही, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय एम नॅस्टी ॲट. नॅस्टी ॲट म्हणजे मला मुळीच जमत नाही ती गोष्ट. ओके, सो गाईज, तुम्हाला आता आठवायचं आहे की तुम्हाला काय काय गोष्टी खूप छान येतात, बऱ्या जमतात, बिलकुलच जमत नाही किंवा याच्यामध्ये मी वाईट आहे. आणि अशा जे गुण आहे तुमचे, असे जे स्किल्स आहेत तुमचे, ते तुम्हाला आठवायचे आहेत आणि तुम्हाला त्याचे सेंटेन्सेस बनवायचे आहे. तुम्ही कशात ग्रेट आहात, कशात एक्सिलंट आहात, तुम्ही कशात चांगले आहात, कशात तुम्ही थोडंफार जमतं तुम्हाला कोणतं आणि कशामध्ये तुम्ही अगदीच वाईट आहात, जे तुम्हाला मुळीच जमत नाही. ओके, so guys, that's all for today. See you in tomorrow's session with a new construction and with a new topic. Till then keep on practicing. जसं तुम्ही प्रॉमिस केलेलं आहे, जसं मी तुम्हाला रोज सांगते की तुम्हाला आरशासमोर उभं राहून आपण जे शिकतो आहे ते आपल्याला काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे, लाऊड रीडिंग करायचं आहे, स्वतःच बोलायचं आहे आणि स्वतःलाच ऐकायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि ते जे शब्द आहे, ते जे कन्स्ट्रक्शन आहे तुमच्या जिभेवर रेंगाळतील आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बोलायला लागाल तेव्हा अनाहूतपणे अचानक ते तुमच्या तोंडावर म्हणजे तोंडात येईल आणि तुम्ही ते इझिली बोलू शकाल. त्याच्यासाठी खूप एफर्ट्स असे करावे लागणार नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट नक्की करायची, रोज 10 ते 15 मिनटं द्यायची आहे RRC डिजिटलला आणि रोज आपल्याला नवीन एपिसोड पाहायचा आहे. प्लस आपल्याला जो रोज एपिसोड पाहतो ते नोट डाऊन करायचं आहे आणि ते वाचत राहायचं आहे. ओके, वाचून जर तुम्ही ते दुसऱ्यांसोबत डिस्कस केलं तर अजून छान होईल आणि ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. तुम्ही तुमच्या मनाने काही वाक्य लिहिले तर त्याच्यामुळे तुमची जी इंग्लिशमध्ये थिंकिंग आहे ती जरा इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला भरपूर इंग्लिश शब्द तुमच्या जिभेवर रेंगाळत राहतील, सतत ते स्मरणात राहतील आणि पटकन ते आठवत जातील जेव्हा आपण बोलू तेव्हा. ओके, सो आय होप यू ऑल आर डूइंग वेल इन इंग्लिश. Keep talking, keep listening in English and keep writing in English. So see you then. That's all for today. See you in the next episode. Thank you so much. असल में लोगों की सोच में ही अपराध बसा हुआ है. आप किसी सामान्य 10 इंसानों से पूछ लीजिए नारी अत्याचारों का कारण क्या है. संभव है आपको अधिकतर कारण ये गिनाएंगे कि जीन्स नहीं पहननी चाहिए, अकेले नहीं जाना चाहिए, रात को घर से बाहर नहीं निकलना चाहिए. गौर करें तो यही कारण है नारी अत्याचार की. तो फिर हमारे समाज और जंगल में फ़र्क क्या रह जाता है. पर्यटकों को भी यही सलाह दी जाती है कि अकेले न जाए, रात को न जाए. फिर क्या मतलब है कानून का, समाज का, व्यवस्था का. लड़कियां एवं महिलाएं भी समाज की मुख्य कड़ी हैं. क्या उन्हें लड़कों की तरह पहनने घूमने की आज़ादी नहीं. हमें अपनी सोच को बदलना चाहिए. इंसान की सोच गंदी नहीं हो तो फिर सारी बातें कोई मायने नहीं रखती हैं. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. योग एक्सपर्ट शैलजा त्रिवेदी का कहना है कि पीरियड्स के शुरुआती 1-2 दिन में योग करने से बचना चाहिए, लेकिन उससे पहले और बाद में योग करके पीरियड्स की तकलीफ दूर की जा सकती है. ऐसे कई योगासन हैं जिन्हें पीरियड्स के दौरान भी किया जा सकता है. ये योगासन न केवल पीरियड्स में होने वाली तकलीफ और दर्द दूर करने में मदद करते हैं, बल्कि मेंटल स्ट्रेस भी घटाते हैं. आज के दिन इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह.
तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।